हाय, गुड आफ्टरनून आफ्टरनून सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत विले पार्लेमध्ये भटकंतीला, छोट्याशा भटकंतीला आणि आम्ही तुम्हालाही घेऊन जाणार आहोत नवीन जागा दाखवायला. लेट्स गो. फ्रेंड्स, आलोय परत पार्ला मार्केटला. चला सुरू करूया सुरू. काय चल सुरू. 30 रुपये का? छान कोवळी भाजी मिळते इथे. भरताची वांगी आले. आई चहाची पात पण घे. चहाची पात. टोमॅटो. मेथी द्यायची. फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल. केळफुलाची भाजी पण करता का तुम्ही कधी? पार्ल्यात मिळतात असे. सो फ्रेंड्स, हे ब्युटी प्रॉडक्टचं एक दुकान आहे, निधीचं फेवरेट. आता आपण आतून पण त्याला एक्सप्लोअर करूया. जायचं? चलो जा. बघू. छान आहे. त्याच्यापेक्षा थोडंसं वाईट आहे. हां, व्हाईटिशच आहे. सो फ्रेंड्स, पार्ला ईस्टमध्ये मार्केटला, पार्लेच्या बंद्याच्या जवळ क्लासिक ब्युटी शॉप आहे. तुम्ही कधी पार्ल्यात आला तर नक्की विजिट करा. खूप छान आहे. खूप व्हरायटी आहे यांच्याकडे. सगळे प्रॉडक्ट्स यांच्याकडे आहे अवेलेबल. आपल्याकडे नाही कलबारचे. मेकअप ऑर्गनायझर घेतलं, मिळालं. घे ना. अजून नाही, बस तुलाच माहिती बाबा. लिक्विड फाउंडेशन कुठल्या ब्रँडचं? कलर बार का कुठलं
जा आता. सो फ्रेंड्स, आम्ही आत्ता जी ब्युटी प्रॉडक्ट्सची खरेदी केली ना, त्या दुकानाचा पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देते. जे जवळपासच्या एरियात जे राहत असतील तिथे नक्की त्यांनी विजिट करा. खूप छान कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे आणि सगळे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. छान ब्रँडेड प्रॉडक्ट्स असतात त्यांचे ब्युटी प्रॉडक्ट्स. नक्की जाऊन बघा तुम्ही. हे काय पेड प्रमोशन नाही आहेत, छान आहेत, पण त्यांच्याशी आमचे रिलेशन मेंटेन झाले आहेत. तिथून नक्की तुम्ही जाऊन चेकआउट करा. धन्यवाद. चल, आपल्याला सामान ब्रदर्समध्ये जायचं आहे लोणी घेण्यासाठी. चल बघ, चल. 70 सगळं हे पाहे. सामान ब्रदर्समध्ये आपण आलो आहे. हे पहा, आपल्या गृहोपयोगी वस्तू बारीक सारीक सगळ्या मिळत आहेत. स्वतः येऊन भाजी खरेदी करणं, फळ खरेदी करणं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं फ्रेंड्स. फ्रेंड्स, हे आहे मी मराठी हॉटेल पार्लेश्वर मंदिरासमोर. मराठमोळं जेवण खूप छान मिळतं इथे. हा सगळा मंदिरासमोरचा एरिया आहे. ते मी मराठीमध्ये थालीपीठ मिळतं, सगळं मिळतं आपलं मराठमोळं छान. खूप छान मिळतं. मॅम्स कॅफेमध्ये पण खूप गर्दी असते इथे ना. अजूनही गर्दी आहे. फ्रेंड्स, आता आपण आले मंदिराजवळ. ह्याच्या समोरच सिग्नल पण आहे मंदिराचं. सगळे दुकान आहेत बघा. महाशिवरात्रीच्या निमित्ताने किती छान सजवलं. चला तर फ्रेंड्स, मंदिरात जाऊया. शांत वाटते मंदिरातून एकदम. खूप सुंदर लाइटिंग पण केली शिवरात्री निमित्त.
किती सुंदर लायटिंग केलं. महाशिवरात्र झाली ना नुकतीच. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. चलो, कसं झालं देवदर्शन? देवदर्शन कसं झालं? कसं वाटलं? छान झालं. रोपणी वगैरे पण छान केली होती. प्रोग्राम एकदम खूप प्रसन्न वाटलं. आणि आजचा दिवस आमचा कारणी लागला. आज बरेच दिवसांनी आम्ही खरेदी केली. स्वतः जाऊन खरेदी करणं, तुम्ही म्हणाल यात काही एवढं अप्रूप आहे, पण आम्हाला त्यात पण खूप समाधान आहे. हो. स्वतः जाऊन भाजी खरेदी करणं, फळं खरेदी करणं, हे आतापर्यंत पहिल्यांदाच केलेलं आहे. हो. छोट्या छोट्या गोष्टींना आम्ही आनंद घेतो आहे. त्यात थोड्या थोड्या गोष्टी आम्हाला हो. चला आता घरी निघूया. हा जो मॅन्स कॅफे तुम्ही पाहत आहात, इथे सगळे साऊथ इंडियन फूड मिळतं आणि इथे कॉफी पण मिळते. हो, खूप छान टेस्टी असतं जेवण इकडचे. तुम्ही पाहतच असाल किती गर्दी आहे. आणि मी मराठी आणि त्याच्या मागे खडके उद्योग पण. पुन्हा तिथे जाऊया आपण. एक दिवस आपण तिकडे जाऊया. नक्कीच मी तुम्हाला दाखवेन. सो फ्रेंड्स, आमचा आत्ता एक मस्त मजेदार किस्सा झाला आहे. ब्युटी प्रॉडक्ट्सच्या दुकानात गेलो आणि बोलता बोलता आमची पाणी बॉटल विसरून आलो आणि जस्ट थोडं बाहेर पुढे पडेपर्यंत भाजी वगैरे घेतली ना, आठवण आली अरे आपली बॉटल राहिली म्हणून परत गेलो तर तोपर्यंत आमची बॉटल लंपास झाली होती. लंपास झाली आणि ती साधी बॉटल होती. ऑरेंज कलरची बॉटल होती आमची, ती पण लंपास आणि झाली. आमचे समजून दुसरे ग्राहक घेऊन गेले की अरे आम्ही विसरलो. हो. आणि दुकानदारांना त्यांनी काय सांगितलं, त्या मॅडम विसरल्या, मी बॉटल घ्यायला आलोय असं सांगून घेऊन गेले. काय बोल आता याच्यावर आम्ही हसतोय. इतकं असतं ना, म्हणजे कितीही विचित्र आहे सगळं. बरं मोबाईल किंवा असं महागडी वस्तू काही राहिली नाही. सिंड्रेला सारखं झालं आमचं. एक बॉटल विसरून आलो. 2 मिनिटात गेली. 2 मिनिटात. अक्षरशः 2 मिनिटात. मी आपलं पेमेंट करून आम्ही जस्ट बाहेर पडलो, मग आत जाईपर्यंत ती बॉटल लंपास झाली. छोटे छोटे अनुभव खूप काही शिकून खूप जातात. काही शिकून जातात. अलर्ट राहा, कायम अलर्ट राहा. खूप अलर्ट राहा. सो फ्रेंड्स, आमची पार्लरची छोटीशी भटकंती तुम्हाला कशी वाटली कॉमेंटद्वारे नक्की सांगा. उद्या तुम्हाला आणखी वेगळ्या ठिकाणी नक्की घेऊन जाईल. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटद्वारे कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. बाय बाय. बाय. बाय बाय. धन्यवाद. धन्यवाद. बाय.